नमस्कार खवय्यांनो, कसे आहात? मी शरयू तुमचं कुक विथ शरयूमध्ये स्वागत करते. चला तर आज आपण रेस्टॉरंट स्टाईल परफेक्ट होणारी छोले मसाला रेसिपी कशी करायची ते बघणार आहोत. छोट्या छोट्या टिप्स वापरून आपण ही आज रेसिपी बनवणार आहोत परफेक्ट होण्यासाठी. चला तर मग अशा छोले मसाल्यांना आपण सुरुवात करूया. सर्वप्रथम 2 वाटी छोले मी रात्रभरीचे इथे भिजू घातलेले आहेत. तुम्ही बघू शकता टम्म फुगून आपले हे छोले मस्त भिजलेले आहेत. भरपूर पाण्यामध्ये हे छोले आपल्याला भिजू घालायचे आहेत. तुम्ही बघू शकता. आता आपल्याला याच छोल्यांना 5 ते 6 कुकरला शिट्ट्या घेऊन घ्यायच्या आहेत. तर या पद्धतीने मी कुकरला हे छोले घालून घेते आणि भरपूर पाणी यामध्ये घालायचं आहे. पाण्यासोबतच आपल्याला कुकरमध्ये घालायचा आहे कलमीचा तुकडा. बघू शकता. त्याच पद्धतीने 7 ते 8 मिरे आणि 1 चमचा भरून हळद आपल्याला यामध्ये घालायची आहे. यामुळे आपल्या छोल्यांना खूप छान अशी टेस्ट येते. तर आपण ह्या शिट्ट्या घेऊन घेऊ तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करून घेऊया. 2 कांदे मी या पद्धतीने बारीक चिरून घेतलेले आहेत बघा. त्याच पद्धतीने टोमॅटोची सुद्धा मी जाडसर अशी प्युरी इथे केलेली आहे. खूप बारीक आपल्याला पेस्ट नाही करायची आहे. तर कांदे आणि टोमॅटोसोबतच आपल्याला 1 ढोबळी मिरची इथे चिरून घ्यायची आहे या पद्धतीने. त्यानंतर लसूण आणि अद्रकाची पेस्ट 1 चमचा भरून मी इथे केलेली आहे. त्याच पद्धतीने धनेपूड, गरम मसाला, जिरे आपण इथे घालणार आहोत. तर सर्वप्रथम एका कढईमध्ये मी तेल घालून घेतलेले आहे बघा. या पद्धतीने तेल गरम झालं की आपल्याला त्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट आणि मिरची या पद्धतीने घालून घ्यायची आहे बघा. आता थोडी मिरची आणि अद्रक हे झालं की जिरं मी इथे घातलेलं आहे आणि 2 ते 3 मिनटं ते परतवून घ्यायचं आहे छान. तुम्ही बघू शकता इथे आपली पेस्ट छान पद्धतीने झालेली आहे तेलामध्ये. आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे बारीक चिरलेला कांदा. तुम्हाला पेस्ट वापरायची असेल तर तुम्ही पेस्टसुद्धा इथे वापरू शकता. कांदासुद्धा तेलामध्ये छान झाला की आपण त्यामध्ये घालणार आहोत टोमॅटोची प्युरी. ही जाडसर मी इथे केलेली आहे कारण याला खूप छान टेक्स्चर येतं छोले मसाल्याला टोमॅटोच्या प्युरीमुळे. मस्त आपले 5 ते 10 मिनटं हे छान परतवून घ्यायचं आहे आरामात कमी आचेवर. त्यानंतर आपण यामध्ये घालतो आहोत गरम मसाला, धनेपूड 1 चमचा मी ही वापरलेली आहे, जास्त वापरायची नाही आहे. आणि ही सुद्धा आपल्याला छान पद्धतीने मिक्स करून घ्यायची आहे. मिक्स करून झाल्यावर आपण यामध्ये हळद, तिखट आपल्या चवीनुसार यामध्ये घालायचं आहे. तुम्हाला जितकं तिखट चालत असेल तुम्ही तितकं वापरू शकता. आणि टोमॅटो छान होऊ द्यायचा आहे मसाल्यांमध्ये मस्त. आता आपल्याला इथे जो छोले मसाला बनवायचा आहे त्यासाठी जो बेसिक मसाला असतो तो इथे आपला रेडी झाला आहे. त्यामध्ये मी थोडं मीठ घातलेलं आहे. तुम्ही बघू शकता फक्त मसाल्याला लागेल इतकंच मीठ मी आता इथे घातलेलं आहे. आणि त्यानंतर मी इथे वापरते आहे सुगरण फूड प्रोडक्ट्सचा छोले मसाला. हा छोले मसाला तुम्ही जर छोले मसाल्यांमध्ये घातला तर तुम्हाला बाकी तुमच्या घरात काही नसेल तरीही तुमचा छोले मसाला खूप छान होईल आहे. तुम्हालासुद्धा हा मसाला परचेस करायचा असेल तर खाली दिलेल्या लिंकवरती क्लिक करा. तुम्हाला होम डिलिव्हरी मिळून जाईल आहे. 1 चमचाभर छोले मसाला इनफ आहे. त्यामुळे तो भरपूर दिवस आपल्याला जातो. या पद्धतीने मी तोसुद्धा होऊ दिलेला आहे आपल्या मसाल्यामध्ये. बघा इथे आता बेसिक मसाला एकदम रेडी झालेला आहे. तर आपण या स्टेजला आता घालणार आहोत छोले जे आपण उकळून घेतले होते मस्त. आता हे छोले तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट असे शिजलेले आहेत. तुम्ही बघू शकता आपण जे शिट्ट्या घेताना कुकरला दालचिनी, त्यानंतर मिरे आणि हळद जी घातली होती त्यामुळे एक छान वेगळा कलर पण आलेला आहे आणि याला खूप छान अशी टेस्ट येते. तुम्ही जेव्हा ट्राय कराल तेव्हा तुमच्या लक्षात येईल. तुम्ही बघू शकता आपला छोला किती नरम झालेला इथे मस्त. खूप छान हे छोले झालेले आहेत. त्यामुळे कढईमध्ये जास्त वेळ आपल्याला हे शिजू द्यायची गरज पडत नाही. आता आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचे आहेत आणि इथे आपल्याला आणखी थोडा मीठ घालायचं आहे जेणेकरून आपल्या ग्रेव्हीला छान असं चव येईल आहे मस्त. थिकनेस तुम्ही बघू शकता. आपण जास्तीचे काहीच मसाले यामध्ये घातले नाही तरी पण याला खूप छान असा थिकनेस आलेला आहे ग्रेव्हीला.
आणि आवश्यक तितकं पाणी घालून तुम्हाला हे होऊ द्यायचं आहे, याला एक उकळी येऊ द्यायची आहे। मी इथे पाणी घातलेलं आहे। आपला छोले मसाला इथे ऑलमोस्ट रेडी झाला आहे। चला तर मग आपण आता तो सर्व करून घेणार आहोत। मस्त कलर आलेला आहे याला आणि हे जे छोले आहेत याला जी इटसेल्फ टेस्ट असते आणि त्यानंतर आपण जो वेगळा ग्रेव्ही इथे प्रिपेअर केला होता, एक वेगळं टेक्स्चर त्याला येतं आणि अफलातून अशी टेस्ट लागते। एकदम हॉटेलसारखे परफेक्ट हे छोले होतात। घरी तुमच्या काही नसेल तरी तुम्ही अशा पद्धतीचे छोले इथे बनवू शकता। तुम्हाला जर छोले मसाला परचेस करायचा असेल तर तुम्ही नक्की माझ्याशी कॉन्टॅक्ट करा। चला तर असे छोले तुम्ही कधी ट्राय करून बघताय मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा। अशा छान छान रेसिपीसाठी तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, लाईक करा, शेअर करा। आपण पुन्हा एकदा भेटूयात अशाच एका खमंग आणि टेस्टी रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा, माझे यूट्यूब चॅनल बघत रहा। थँक्यू।